Good morning, students. This is Shuraj Dani from Unique Classes Z. Today I am going to teach 8th standards, second unit 2.2, the house builder. आज मी या ठिकाणी इयत्ता 8वी इंग्लिशचा दुसऱ्या युनिट मधला 2.2 द हाऊस बिल्डर हा लेसन पाहणार आहोत. तर चला पेज नंबर 31 2.2 द हाऊस बिल्डर. आता हाऊस बिल्डर म्हणजे माहिती आहे, हाऊस म्हणजे काय, घर. बिल्डर म्हणजे जो घर बांधतो, म्हणजे घर बांधणाऱ्याला आपण काय करतो, हाऊस बिल्डर असे म्हणतो. तर हा कथा आहे एक हाऊस बिल्डर, ज्याला आपण म्हणतो गवंडी म्हणतो आपण त्याला, किंवा कॉन्ट्रॅक्टर. त्यांच्यावरती हा कथा आहे. किती खूप छान कथा आहे बघा. दिस इज अ स्टोरी ऑफ मेसन हु वर्क फॉर ए बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. आता हा स्टोरी आहे. दिस इज द स्टोरी ऑफ मेसन, म्हणजे हा एक स्टोरी आहे कोणाच्यावरती, एक मेसनवरती, जो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे घर बांधण्याचं काम करत असतो, त्याच्यावरती हा स्टोरी आहे. त्याच्यामुळे म्हटलं दिस इज द स्टोरी ऑफ मेसन हु वर्कड फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे हा एक स्टोरी मेसन वरती आहे की जो मेसन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या खाली काम करत असतो. द मेसन ऑलवेज ट्रू टू डू हिज वर्क टू परफेक्शन. मग गवंडी, मेसन म्हणजे काय, गवंडी. गवंडी नेहमी घर बांधत असतो कसं की एफर्ट करत, म्हणजे जास्त एफर्ट करून किंवा जास्त मेहनत करून तो काय करत असतो, चांगलं घर तयार करत असतो किंवा चांगलं घर बनवत असतो. As soon as the house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. जसं की घर मालकांना सांगतात, घर मालक काय करतात की इंजिनियरला बोलतात किंवा आर्किटेक्ट म्हणतो आपण त्याला, की त्यांना बोलून काय करतात की घराचं डिझाइन करून घेतात, घराचं डिझाइन तयार करून घेतात. मग डिझाइन झाल्यानंतर काय करतो की लगेच इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरकडे देतो आणि कॉन्ट्रॅक्टर काय करतो की ते डिझाइन काय करतो मेसनच्या हाती, किंवा ते घर पूर्ण बांधायचं त्याच्या हाती काय करतो जबाबदारी देऊन, म्हणजे जबाबदारी देतात. बघा काय करतो, as soon as the house had been designed by the architect and details finalized by the engineer, म्हणजे आर्किटेक्ट काय करतात की ते डिझाइन तयार करतात किंवा घर असं असायला पाहिजे याबद्दल डिझाइन तयार करतात, आणि इंजिनियरना शेवटला डिटेल्स फायनल झाल्यानंतर मग इंजिनियर काय करतात की कॉन्ट्रॅक्टरला सांगतात, आणि कॉन्ट्रॅक्टर सगळं काय करतो की या मेसनकडे म्हणजे गवंडीकडे पूर्ण जबाबदारी देऊन टाकतो. The mason would then, without wasting any time, start his work. मग मेसन काय करतात, गवंडी ज्यावेळी त्याला सांगतात, कॉन्ट्रॅक्टर सांगतात की उद्यापासून तू कामाला चालू कर, म्हणले त्याने काय करतात, एक डोंट वेस्ट टाइम म्हणजे विदाउट वेस्टिंग टाइम, म्हणजे काय करतं, वेळ वाया न घालवता विदाउट वेस्टिंग टाइम ही शुड वर्क. म्हणजे काय करतो मेसन वेळ न घालवता तो काय करतो, कामाला सुरुवात करतो. He would take great interest in his work of building and do it with full dedication. आता गवंडी बघा, when he take responsibility to build a house, then he without wasting time he started to his work. After that he would take great interest in his work. He would take a great interest in his work and after his all dedication to his work. म्हणजे काय करतो बघा, तो एवढं मेहनत करतो, काम करायला सुरुवात करतो, काम करत असताना तो पूर्ण त्याचं जे रिस्पॉन्सिबिलिटी असतं किंवा त्याचं मेहनत जे असतं ते मेहनत सगळं काय करतो हाऊस बिल्डिंगला लावतो. He made sure that he used the best construction material of high quality, the measurements of the walls, doorways, arcs, etc. आता घर बांधत असताना बघा तो सगळं व्यवस्थित लक्षात देऊन असतो. आता घर बांधत असताना सगळं गोष्टी व्यवस्थित लक्षात देऊन असतो. काय की जर घर बांधत असेल, चांगलं घर बांधत असेल तर त्यासाठी चांगलं मटेरियल यूज करावं लागतं. त्याच्यामुळे म्हणतो बघा, ही यूज अ गुड मटेरियल, काय काय बघा, बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी, चांगल्या प्रकारचे सिमेंट्स म्हणा किंवा ते बाकी काय असेल त्याचे मटेरियल ते चांगलं व्यवस्थित असलेलं किंवा चांगले गुणधर्म असलेलं मटेरियल तो काय करतो हाऊस बिल्डिंग साठी यूज करतो. वेल परफेक्ट अँड ही गिव्ह अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ट. चांगलं मटेरियल काय करतो की त्याला चांगलं फिनिशिंग करायचं असतं. वुड लाईक टू फिनिश अ व्हेरी बेस्ट, म्हणजे त्याला काय करायचं, चांगलं फिनिशिंग करायचं. त्याच्यामुळे तो काय करतो, चांगलं काय करतो मटेरियल त्यांनी यूज करतो. यूज टू बेस्ट मटेरियल, बेस्ट क्वालिटी as well as a finish, बेस्ट परफेक्शन, म्हणजे चांगलं घर बनवण्यासाठी तो काय करतो, चांगले गुणधर्म असलेले पदार्थ मटेरियल त्यांनी काय करतो यूज करतो. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. कारण का की त्यांचे जे ओनर असतात ते ओनर घर बांधल्यानंतर त्यांना सुंदर दिसायला पाहिजे, आकर्षित दिसायला पाहिजे आणि घर बांधल्यावरती त्यांना समाधान व्हायला पाहिजे.
वुड सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? समाधान. म्हणून म्हणले बघा, द ओनर ऑफ द न्यू हाऊस इज बिल्ट, ज्यांचं घर बांधलेलं आहे किंवा त्या घराचे जे मालक आहेत ते मालक ते घर पाहिल्यानंतर वेन ही सॉ द बिल्डिंग हाऊस देन ही सॅटिस्फाईड, त्यांना सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, म्हणजे समाधानकारक व्हायला पाहिजे. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स दॅट ही डिस्प्लेड इन हिज वर्क. आता याचा बघा नवीन शब्द झील. झील याचा अर्थ ग्रेट एन्थुसियाझम अँड एनर्जी. एन्थुसियाझम म्हणजे उत्साही म्हणतो आपण त्याला किंवा ऊर्जा. डिलिजन्स म्हणजे कन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, काळजीपूर्वक प्रयत्न करणे. आणि पर्सिस्टन्स म्हणजे कंटिन्युअस एफर्ट्स. काय सांगितलं बघा, बिकॉज ऑफ द झील, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was a great demand on fetched good business to contractor. सॅटिस्फॅक्शन काय व्हायला पाहिजे? कारण का की मेसन गवंडी काम करत असताना अगदी मनपूर्वक त्यांनी मेहनत करून स्वतःच आहे असं ठरवून तो गवंडी काय केलं असतं? चांगलं घर तयार केलेलं असतं. चांगलं घर काय असतं? बिकॉज ही हॅड अ झील, डिलिजन्स अँड पर्सिस्टन्स अँड ऑल्सो लॉयल्टी इन हिज. म्हणजे त्याच्या मनामध्ये काय असतं की त्याच्या मनामध्ये प्रामाणिकपण असतं, लॉयल्टी असतं आणि तो भरपूर मेहनत करून काय करत असतो? घर तयार केलेलं असतं. ही बिल्ट अ हाऊस विथ अ परफेक्ट पर्सिस्टन्स, झील अँड डिलिजन्स अँड ऑल्सो लॉयल्टी. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a good salary. आता बघा, मेसन गवंडी जर चांगलं घर बांधलं तर कॉन्ट्रॅक्टर काय होतं? सॅटिस्फाईड होतं. मग तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो? आता जेवढं ठरवलेली रक्कम असतं त्याच्यापेक्षा ते जास्त सॅलरी देऊ शकतात. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. जेवढं पैसे म्हणजे सॅलरी येईल की त्याच्या फॅमिली सफिशियंट होईल. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलेल्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम देऊन काय करतात की मेसनला सुद्धा खुश करतात आणि ते पैसे दिलेले पैसे त्यांच्या घरच्यासाठी फॅमिलीसाठी एक सफिशियंट व्हायला पाहिजे एवढं हे कॉन्ट्रॅक्टर बघून त्यांना पैसे देतात, सॅलरी देतात. The mason thus continued working with a great devotion for many years till he became a grandfather. बघा इथे काय सांगितलेलं आहे? आता हे गवंडी भरपूर वर्ष काम करतात. till he became grandfather म्हणजे जोपर्यंत त्याने आजोबा होत नाही तोपर्यंत त्यांनी काम करतात. He worked till he became grandfather. After grandfather he retirement. He decided to retire. बघा ज्यावेळी आजोबा होईपर्यंत त्यांनी काय करतात की गवंडी काम करतात आणि ज्यावेळी आजोबा होतात त्यावेळी काय करतात? त्यांच्या कामापासून मुक्तता घेतात. बघा, the mason thus continued working with a great devotion for many years till he became a grandfather. आजोबा होईपर्यंत त्यांनी भरपूर मेहनत करतात, भरपूर मेहनत. ही वर्क लॉट ऑफ एफर्ट्स, त्याच्यावर भरपूर मेहनत करतात आणि आजोबा होईपर्यंत त्यांनी भरपूर काम करतात. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. आणि आजोबा झाल्यानंतर त्यांनी काय करतात की त्यांनी ठरवतात की आता आमचं मुक्तता होण्याचं वेळ आलेलं आहे आणि या पुढचं आपलं जे वेळ आहे ते वेळ ग्रँडचिल्ड्रन सोबत घालायला पाहिजे. He would like to spend his time after retirement with his grandchildren. म्हणजे त्यांच्या ग्रँडचिल्ड्रन सोबत त्यांनी टाइम घालवायला पाहिजे असं त्यांना इच्छा होतं. मग त्याच्यामुळे त्यांनी ही डिसाइड दॅट टू टेक रिटायरमेंट फ्रॉम द वर्क आफ्टर अ ग्रँडफादर. Being firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. मग त्यांनी काय करतात की व्यवस्थित डिसाइड करून व्यवस्थित त्यांनी ठरवून काय करतात की मग शेवटी कॉन्ट्रॅक्टरला सांगतात की मला या कामातून मला मुक्तता हवी आहे. Being a firm-minded person, firm म्हणजे आपण ठरवलेलं असतं बघा, त्याच्या कसं की he decided to take a retirement from his work. मग त्यांनी काय करतात की आफ्टर दॅट he told to his contractor to be I want to be retirement because I have grandchildren, I want to spend with my grandchildren. मग त्यांनी काय करतात की कॉन्ट्रॅक्टरला येऊन त्याचं डिसिजन सांगतात. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged to the mason to continue job but to no avail. मग कॉन्ट्रॅक्टरने सांगितल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर काय करतो की त्यांना थोडं दुःख होतं, जे साधारण होतं, नाराज होतं. कारण का हे जे गवंडी असतात त्यांनी खूप काम चांगले करत असतात. मग त्याच्यामुळे म्हणतात की असं चांगल्या व्यक्तीला आपण गमावत आहे त्याच्यामुळे त्यांना दुःख होतात. मग त्यांनी काय करतात की अर्ज करतात. मग त्यांनी तर थोडे विनंती करतात की तुम्ही अजून थोडे दिवस काम करा, थोडं वर्ष काम करा, असं त्यांनी काय करतात की अर्ज करतात, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही. द कॉन्ट्रॅक्टर हॅज डिसअपॉइंटेड बिकॉज द मेसन हॅज अ great person and also such an excellent person. After that he requested to him that you worked
you will work after 1 year. You will work 1 year. After that you get retirement. But it is no use. The contractor काय करतात की त्यांना सांगतात तुम्ही अजून 1 वर्ष 2 वर्ष काम करा नंतर तुम्ही रिटायरमेंट घ्या असं सांगतात परंतु त्याचं काही यूज होत नाही. The mason had made up his mind and refused to carry on. का होत नाही यूज? कारण का की गवंडी असतात ते पहिला ठरलं असतात. He decided firstly that I want to take retirement. त्याच्यामुळे त्यांनी कोणी सांगितलं तरी ते का ऐकत नाही. He doesn't listen whenever he told. त्यांनी कोण सांगेल त्यांचं ते अजिबात ऐकत नाही. कारण का त्यांनी पहिल्यांदाच मेडअप झालेले असतात. त्यांनी पहिल्यांदा ठरवलं असतात. He decided firstly that I want to take retirement. त्याच्यामुळे तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टर किती सांगितलं तर ते मेसन काय ऐकत नाही. फायनली शेवटी बघा द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साइट ॲज अ स्पेशल फेवर. मग त्यांनी काय करतात की कॉन्ट्रॅक्टर सांगून सांगतात पण त्यांनी काय ऐकत नाही. मग त्यांनी म्हणतात की शेवटी ठीक आहे त्यांनी म्हणतात की तुम्हाला जर रिटायरमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा एक साइट तुम्हाला दिली जातं जागा देतात आणि त्या जागेवरती इच्छेनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय करा एक घर तयार करून द्या. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड म्हणजे काय विनवणी करणे म्हणतो आपण त्याला की ते सांगतात की तुम्ही आता जात आहात मग तुमच्या आठवणी म्हणून तुम्ही काय करा मला एक शेवटचं एक घर बांधून द्या असं ते काय करतात त्यांना रिक्वेस्ट करतात. The mason agreed to do so with a reluctance, not too happy either. मग शेवटी त्यांनी काय करतात नाईलाजाने मग गवंडी नाईलाजाने काय करतात त्यांना होकार देतात म्हणजे अनविलिंगनेस म्हणतो आपण त्याला इच्छा नसताना सुद्धा he hasn't any willingness त्याच्या मनामध्ये इच्छा नसतो तरी सुद्धा त्यांनी काय करतात की शेवटी कॉन्ट्रॅक्टला होकार देतात. He agreed to do work. The construction started. मग त्याच्यानंतर बघा कामाला सुरुवात होतं. The construction started. It was the most beautifully designed house to be built at a sought after location. बघा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर काय करतात की जिथे लोकेशन असतं ज्या ठिकाणी घर बांधत असतो त्या ठिकाणी काय करतात की जागा चांगली असते डिझाईन सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेले असतात. मग ते व्यवस्थित डिझाईन सगळं पाहून मटेरियल सगळं पाहून काय करतात की कामाला सुरुवात करतात. However, the mason could not put his mind and heart in his work. परंतु काम सुरू असताना सुद्धा गवंडी मात्र त्याचं लक्ष किंवा चांगलं प्रयत्न करून ते घर बांधत नाही. कारण का त्यांना नाईलाज असतं म्हणजे त्यांच्या मनामध्ये इच्छा नसतो की आपल्याला घर बांधावं. त्यांनी जबरदस्तीने या कामाला होकार दिले असतात. त्याच्यामुळे त्यांनी काय करतात की he couldn't put his mind and his heart to the work. म्हणजे त्याचं माइंड किंवा त्याने प्रयत्न त्याच्यामध्ये मात्र घालत नाही कामामध्ये घालत नाही. He did his work very roughly and carelessly without interest or dedication. मग काय करतो the mason did his work without to take any perfection without any take great efforts. He made a house with a carelessly and without taking interest. बघा त्याने काय करतात शेवटी गवंडी घर बांधतो कसं कोणतेही मेहनत न घेता किंवा निष्काळजीपणाने तो काय करतो घर तयार करतो. त्यांच्या मनामध्ये काय असतं त्यांच्या मनामध्ये इच्छा नसतं अनविलिंग म्हणजे त्यांनी जबरदस्तीने कामाला सुरुवात केली असतात. त्यांच्या मनात इच्छा नसतं त्यांनी कसंही सुद्धा त्यांनी घर बांधून मोकळं होतात. Even the building material used was a low quality but he did not care. बघा he used a low quality material to build a house but he didn't care. गवंडी काय करतो चांगलं क्वालिटीचं कमी दर्जाचं क्वालिटी काय करतो मटेरियल्स त्याने यूज करतो पदार्थ त्याने यूज करतो आणि घर तयार करतो याच्यावरती ते काळजी घेत नाही. He simply wanted to complete the job in haste and finally retire. त्यांना काय करायचं असतं फक्त हे घर बांधून द्यायचं असतं म्हणजे हे घर तेवढं बांधून द्यायचं असतं आणि हे घर झाल्यानंतर त्यांनी रिटायरमेंट घेणार असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये इच्छा नसतो त्यांच्या मनामध्ये काय असतं इच्छा नसतं आणि जबरदस्तीने घर बांधत असल्यामुळे त्यांनी कष्टाचीही काळजी घेत नाही. Didn't take any care किंवा he didn't put his mind in his work and also great efforts. म्हणजे ग्रेट त्यांनी प्रयत्न पण करत नाहीत किंवा जास्त मेहनत पण करत नाहीत. त्यांना फक्त काय करायचं असते घर बांधून द्यायचं असतं आणि त्यांच्या कामातून त्यांना मुक्तता व्हायची असते. The house was ready earlier than expected, very roughly made structures, weak walls, poor finish and
did not look as good at all as designed. मग अपेक्षापेक्षाही without more sorry the house was ready earlier than expected. म्हणजे अपेक्षा जेवढं अपेक्षा केली असतं बघा त्यापेक्षाही अगोदर ते काय करतो घर बांधून तयार होतात आणि घर असं तयार करतात की ते दिसायला चांगलं नसतं जसं त्याचा डिझाइन असतं त्या पद्धतीचं तो घर डिझाइन झालेला नसतो किंवा दरवाजा म्हणा किंवा भिंत किंवा फिनिशिंग सुद्धा चांगली झालेली नसते कारण का he made the house very roughly without structures and weak walls चांगले असतात किंवा पुअर फिनिशिंग किंवा दरवाजा व्यवस्थित नसतं किंवा ते चांगलं दिसत नसतं अशा पद्धतीने काय करतात की लवकरात लवकर घर बांधून तयार करतात If the mason did not care, असं असलं तरी ते मेसन काही काळजी घेत नाही. He informed the contractor that the house was ready and he was waited to hand over its keys to him. मग घर बांधण्याचं काय करतो की the mason informed to the contractor that he wanted to hand over the keys lastly. मग त्याने सांगतात की कॉन्ट्रॅक्टर सांगतात की आता घर तयार झालेलं आहे आणि मी काय करतो आता हे घराची चावी तुम्हाला देतो आणि मी या कामातून मुक्तता घेतो असं तो गवंडी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो. He informed to contractor that the house was built and I wanted to hand over the keys to you असं तो कॉन्ट्रॅक्टरला सांगतो. पुढे बघा the contractor arrived at the site. After that मग कॉन्ट्रॅक्टर काय करतो कॉन्ट्रॅक्टर arrived at the site where the house built. He had a file of legal documents in hand. बघा तो कॉन्ट्रॅक्टच्या हातामध्ये एक फाईल असते आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स असतात विथ लीगल म्हणजे कायद्यानुसार म्हणतो आपण त्याला. मग ते घर काय करतो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी येतो साइटच्या ठिकाणी येतो आणि त्याच्या हातामध्ये काय असतात डॉक्युमेंट्स असतात म्हणजे कागदपत्र असतात म्हणजे कायद्यानुसार त्यांनी कागदपत्र आणलेले असतात. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. मग मेसन काय करतो गवंडी when the contractor arrived at site then the mason hand over the keys to him. मग काय करतो मेसन हा त्या घराची जे चावी असतात ते चावी काय करतो कॉन्ट्रॅक्टरला देतो. But the contractor did not stop forward to enter the house to see it. परंतु ते घर बघितल्यानंतर मात्र कॉन्ट्रॅक्टर मात्र त्या आतमध्ये प्रवेश करत नाही. Did not enter the house when he saw it. म्हणजे ज्यावेळी तो घर पाहतो त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर मात्र आतमध्ये प्रवेश करत नाही. Instead with a broad smile he handed over the file along with the house keys to the mason and said beaming happy tone, these are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you. मग तो म्हणतो त्याच्याऐवजी म्हणजे घरामध्ये प्रवेश करताना त्याच्याऐवजी काय करतो ते हातातील डॉक्युमेंट जे असतं आणि जो की असतो तो दोन्ही ते की आणि ते डॉक्युमेंट हे दोन्ही काय करतो त्या गवंडीच्या हातामध्ये खुशीने आनंदाने तो देतो आणि म्हणतो की these are the ownership documents of this new house in your name. ते म्हणतात की हे नव्या घराचं काय डॉक्युमेंट्स आहेत आणि हे डॉक्युमेंट्स आता तुझ्यावर नावावरती झालेलं आहे. दिस इज द ओनरशिप डॉक्युमेंट म्हणजे हे मालकाचं डॉक्युमेंट्स आहे आणि या घराचा मालक आहेस तू. द हाऊस इज युअर्स म्हणजे हे हाऊस कोणाचं आहे की तुझं आहे. दिस इज युअर हाऊस. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज गिफ्ट फॉर यू. ते म्हणतात की मी प्लॅन केलं होतं. आय हॅड प्लॅन्ड दॅट एक गिफ्ट फॉर यू म्हणजे तुला एक घर द्यावं हे माझं प्लॅनिंग असतं असं तो म्हणतो. उदाहरणार्थ याचा अर्थ काय की गवंडी सगळ्यांचं घर चांगलं बांधतात पण शेवटी ज्यांना रिटायरमेंट घ्यायचं असतं आता इच्छेनुसार जबरदस्तीने आपण काम करायला लावलं ते अजिबात चांगलं होत नाही. जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल तरच एक कोणतीही गोष्ट व्यवस्थित होतं. जर इच्छा असेल इफ यू हॅव विल द वर्क विल बी ग्रेट और गुड. आपण म्हणतो बघा इच्छा जर आपल्या मनामध्ये असेल तर डेफिनेटली काय होतं ते चांगलं होतं. अदरवाइज काय होतं चांगलं होत नाही. जर आपण एकमेकांना जरी काय म्हणतो आपण त्याला जबरदस्ती केलं एकमेकांना जर आपण काय केलं जबरदस्ती काम करून घेतलं तर ते काम कम्प्लिटली होत नाही. डेफिनेटली तो चुकीचाच होतो. आता हे धडा असंच आहे की तो गवंडी सगळ्यांचं काम व्यवस्थित करतो. he did his work all work very good but his owner house he did not make any great effort. स्वतःचं घर मात्र तो चांगलं करत दुसऱ्या सगळ्यांना चांगलं करतो पण स्वतःचं घर चांगलं करत नाही कारण का त्यांच्या मनामध्ये इच्छा नसते.
फक्त त्यांना रिस्पॉन्स काय झालं असतं, जबरदस्ती त्यांना काय केलेलं असतात, काम करायला लावलेलं असतात. त्याच्यामुळे कसंही त्यांना काम करायचं असतं, त्याच्यामुळे त्यांनी काय करतात, कुठलंही लो क्वालिटीचं काम मटेरियल घेऊन त्यांनी काम करतात आणि शेवटी त्यांचंच घर कसं तयार करतात, कसंही तयार करून ठेवतात. तर याचा अर्थ काय आहे की आपल्या मनामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे. इफ वी आर विल देन डेफिनेटली वी विल गेट गुड सक्सेस. जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल तरच आपण चांगलं काम करू शकतो, अदरवाइज वी कॅन नॉट. बघा या धड्यावरचे वर्ड्स आपण बघूयात. मेसन गवंडी म्हणतो वन हू बिल्ड्स विथ स्टोन ब्रिक्स, ज्याने सिमेंटनं किंवा दगडानं किंवा विठाने बनतो त्याला गवंडी म्हणतो. स्ट्रो मीन्स मेड ग्रेट एफर्ट्स, प्रयत्न करणे. डेडिकेशन कमिटेड टू टास्क फॉर पर्पज, समर्पित करणे किंवा उद्देशपूर्वक काम करणे. झील याचा अर्थ ग्रेट एन्थुसियाझम अँड एनर्जी, मनामध्ये ऊर्जा असणे किंवा उत्साहित असणे. डिलिगन्स कन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, काळजीपूर्वक मेहनत करणे, प्रयत्न करणे. पर्सिस्टन्स इट मीन्स कंटिन्युअस एफर्ट्स, प्रयत्न चालू ठेवणे. रिकम्पेन्स मनी गिवन फॉर वर्क डन, चांगलं काम केल्यामुळे पैसे देणे. डिसअपॉइंटेड फेल्ट डिसअपॉइंटेड, नाराजी व्यक्त करणे, नाराजी होणे. आणि टू नो अवॉइड हाय प्रेज आहे बरं का. टू नो अवॉइड इट मीन्स ऑफ नॉइज, म्हणजे काही उपयोग न होणे. मग विद्यार्थ्यांनो तुम्ही काय करा, हे वर्ड्स तुमच्या बुक मध्ये लिहून ठेवा आणि मी पुढच्या पिरियड मध्ये पुढचं लेसन घेऊन येतो. सॉरी पोएम आहे 2.3 द लिटल रिव्हर, आपण हे पुढच्या पिरियड मध्ये पढू. थँक्यू.